आव्हान देते की मी स्वतः सगळे काम प्राधान्य की त्या महिलांसाठी सभागृह सब बांधण्यात महिला का उनको साथ है, सपोर्ट है। आणि अर्ध्या रातच्याला फोन केले की त्यांनी हजर झाले त्यांचे पप्पा. स्वतः आम्ही उभा केले तिला. नमस्कार, टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळे चर्चा ग्रामीण भागात काय करते, शहरात काय करते, तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मी आज धाराशिव शहरामध्ये इथे पोहोचलेलो आहे. समतनगर मध्ये आता इथं आहे. प्रभाग क्रमांक 11चे उमेदवार आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. त्यांनी ती रॅली काढली होती, कशाबाबत काढली होती, काय केलं होतं, आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया. चला, काय नाव तुमचं? नमस्कार, मी अबोली आनंद भालेराव 11 ब मधून सर्वसाधारण महिलामधून अपक्ष उमेदवारी फॉर्म भरला आहे. माझं चिन्ह रोड रोलर आहे. ही रॅली काढली होती, कशासाठी काढली होती? ही रॅली प्रचारासाठी काढली होती. लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय. लोक म्हणजे आहेत माझ्या बाजूने थोडे बहुत, तरी लोक चांगले प्रतिसाद करतायत. तुमचं निवडून आल्यानंतर सगळ्यात आधी काम कोणतं असतं? सर्वात आधी काम नाली स्वच्छता असेल, रस्ते बांधणे असेल किंवा महिलांसाठी रोजगार निर्मिती करणे असेल, अशी बरेच कामे यांना प्राधान्य दिलं जाईल माझ्याकडून. आणि पाणी जिथं अस्वच्छ असेल तिथं स्वच्छ पाणी पुरवण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या प्रेशरने पण पाणी सोडण्याचा, किंवा जे पाणी 8 दिवसाला येते ते 4 दिवसात सोडण्याचा प्रयत्न करेल. आणि आरोग्य मोफत महिलांना शिबिर तपासणी असो किंवा आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, अशा बरेच आरोग्य शिबिर राबवण्यात येतील माझ्याकडून. आणि जे ओपन स्पेस आहे तिथे सभागृह बांधून मोफत शुभ कार्यासाठी लोकांना उपलब्ध करून देईल. कुठं कुठं बांधणार सभागृह? जे ओपन स्पेस असतील तिथे ओपन स्पेस मध्ये बांधून देईल, तिथली स्वच्छता करून. अशीच कुठं स्वच्छता केलेली? हो, भरपूर जागा आहेत गल्लीमध्ये. याच्या अगोदरच्या उमेदवारांनी काय काम केलं होते का इकडे तुमच्या इकडे? नाही, काही काम केलेलं तर नाहीये, पण मी तुम्हाला आव्हान देते की मी स्वतः सगळे काम करून दाखवेल. ते पहिल्या नगरसेवकांनी जरी नसेल केले तर मला एक संधी मिळाली तर मी ते सगळे काम करून दाखवेल. काय नाव तुमचं? माझं नाव आनंद भालेराव. माझी मुलगी उभा आहे 11 ब मधून सर्वसाधारण महिला. आणि मी जवळजवळ 30 वर्ष झालं समाजसेवेमध्ये आहे. आणि कामगारांच्या योजना असतील किंवा शैक्षणिक जे लाभ असतील किंवा दवाखाना वगैरे सर्व पूर्ण वार्डमध्ये केले आहेत. आमच्या माध्यमातून जवळजवळ पूर्ण सांजा रोड, सबस्टेशनच्या समोर आणि समतनगर बऱ्याच प्रकारची कामं झाली आहेत. रस्त्याचं झालेलं आहे. आणि आम्ही आमच्या माध्यमातून जेवढे म्हणजे पेशंट आहेत त्यांचे दवाखाने फ्री झालेत. आम्ही महिलांसाठी सहल उपलब्ध करून दिली आहेत देवदर्शनाची. अशी आम्ही 30 वर्षापासून माझा समाजसेवेचा वारसा आहे. त्यामुळे मी आता माझ्या मुलीला मुलीला उभं केलेलं आहे. तर माझी अशी विनंती आहे समर्थनगर मधील 11 ब मधील नागरिकांना की माझ्या मुलीला प्रचंड मतांनी निवडून द्यावे. माझ्या मुलीचं चिन्ह आहे रोड रोलर. सगळ्यात आधी आल्यानंतर ते निवडून आल्यानंतर सगळ्यात आधी काम कोणतं असेल त्यांचं? सर्वात आधी मी त्यांना पहिलं आमच्या वॉर्डमध्ये बरेच महिला बचत गट आहेत. त्या महिला बचत गटांना बसण्यासाठी जागा नाही. त्यांच्या मीटिंग वारंवार मीटिंग होतात. त्यांना बसण्यासाठी रस्त्यावर किंवा इकडे तिकडे बसावं लागतं. तर पहिलं माझी हे राहील की प्राधान्य की त्या महिलांसाठी सभागृह बांधण्यात येईल. आणि त्या सभागृहामध्ये महिलांसाठी मीटिंग बचत गटासाठी आणि जे वार्डातील शुभ कार्य आहेत त्या शुभ कार्यासाठी ते मोफत सभागृह आम्ही उपलब्ध करून देऊ. काय नाव तुमचं? कशासाठी आला इथं? करण्यासाठी, प्रचारासाठी. बर, कधी आला? 11:30 कुणाचा प्रचार करायला? आबोली आनंद भालेराव. काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल? निवडून येतील. लोकांचा तर खूप प्रतिसाद वाटायला लागले. म्हणजे आहेत सगळे वार्डातून खूप चांगले म्हणजे प्रतिसाद भेटायला लागले. बघा, इथं प्रचार करण्यासाठी आलेले आपल्यासोबत काही महिला आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. चला, इकडे या. काय नाव तुमचं? मेरा नाम शबनम शेख. किसके लिए आए थे तुम यहाँ? हम भालेराव सर के लिए आए थे. उनकी बेटी उम्मीदवार के लिए खड़े रही है. हमारा सब महिला का उनको साथ है, सपोर्ट है. अच्छा, क्या लगता है उनके बारे में? अच्छे इंसान हैं. हमारे लिए कुछ ना कुछ धड़पड़ करेंगे. उन्हें बिगर पक्ष में हैं तो उन्हें इतने काम करे औरता के लिए, और भी उन पे उम्मीद है करेंगे. कौन सा काम करे उन्होंने अभी तक? सब नाली का, रोड का उन्हें खुद के पैसों से करे. अगर उनको थोड़ा साथ मिलेगा तो और उन्नति करेंगे. काय नाव तुमचं? कविता निलमचंद्र. काय वाटतं तुम्हाला, कशासाठी आला इथं? आबोली आनंद भालेराव, त्यांची मुलगी उभा राहिलेली आहे, त्याच्यासाठी आलो. काय वाटतं मग तुम्हाला, येतील का ते निवडून? येणार ना. त्यांनी भरपूर कामं केली आहेत गोर गरिबाची. आणि अर्ध्या रातच्याला फोन केले की त्यांनी हजर झाले त्यांचे पप्पा. तसं आमच्या अपेक्षा आहे की त्यांनी येणारच. त्यांचं चिन्ह काय आहे? रोड रोलर. काय नाव तुमचं?
बिस्मिल्लाह सैयद हाँ, किसके लिए आए थे इधर? अपने भाई लोहरा के लिए। हाँ, उनका चिन्ह है लोहरा। हाँ। उनके पीछे तुम आए थे? हाँ, क्यों आए थे? कई को उनके पीछे मैं छोड़ के कैसे आए थे तुम? कि हमें यहाँ क्या चाहे। यहाँ क्या चाहिए? हाँ, फिर क्या सब गम क्या है? उनका चिन्ह क्या है? लोहरा लोहरा क्या बघा इथं आपल्यासोबत अजून काही इथं आहेत. काय नाव तुमचं? मी हज्जूबाबा तांबोळी सर प्रभाग काय नाव तुमचं? मी हज्जूबाबा हा. सर मी ह्यासाठी आलो की प्रभाग क्रमांक 11 मध्ये अबोली आनंद बालराव ही उभारली आणि उस्मानपुरा ह्या भागातून 100% प्रतिसाद आहे मुलीला आणि आतापर्यंत जी नगरसेवकनी कामं केलीत एवढी दुर्दशा आहे गल्लीची की कोणी विचारूनही आम्ही सांगूनी हे समक्षा तुम्ही येऊन बघू शकता. कारण आज 30 वर्षापासून असा वाढ बिकट झालेला आहे ते ह्याच्यापासून आम्ही पूर्ण गल्लीनं प्रतिसाद देऊन तिला स्वतः आम्ही उभा केले तिला आणि 100% अपेक्षा ठेवतो की मुलगी आमच्या गल्लीचा विकास करेल. त्यांनी ह्याच्या आधी काय विकास केलेला? तर गल्लीत त्यांनी वैयक्तिक पैशानं किंवा स्वखर्चानं अशी बरीच कामं केली ती महिलाची शिबिर घेणं वगैरे किंवा स्वतःहून दवाखान्यात जाणं स्वतः पैशानं खर्च करणं किंवा कुठं पाणी थांबलेलं आहे तिथं मुरुम टाकणं किंवा लाईटीची व्यवस्था जिथं ओपन पेस आहे तिथं पाणी साचत होतं आजाराचे प्रमाण वाढत होते तिथं बरेच त्यांनी कार्य केलेलं आहे. आता इथून पुढे अपेक्षा आहे की आणि 100% अपेक्षा आहे त्याच्यामुळे आम्ही पूर्ण गल्लीवाले तिला प्रतिसाद देतो आणि तिला आम्ही आमच्या मनानं तिला उभा केलेला आहे. समतनगर वार्ड क्रमांक 11 मधून इथं काही इथं आपल्यासोबत नागरिक होते. नागरिकातल्या मनातलं काय आहे ते आपण थेट जाणून घेतलेलं आहे. झिरो ग्राउंड रिपोर्ट ही दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार हेच चॅनल आहे. आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कॅमेरामॅन आबी जावळे सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव. जास्त जाऊ नका दवाखाना आहे. गणपत कुठं आहे? ऑटोमॅटिकच करणार आहे मी. आवाज काय ठेवून जमते का? आवाजला काय काय पल्ला मला नाही ते त्यांचं काही